महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान, डोंगर माथ्यावरील हे गड किल्ले म्हणजे केवळ एक दगड मातीची रचना नाही, तर मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष आहेत. आणि आज हे किल्ले जगभरात मानाचे स्थान मिळवून बसलेत, कारण यांना लाभली आहे युनेस्कोची म्हणजे संयुक्त राष्ट्र सांस्कृतिक संस्था जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते आहेत ते महाराष्ट्रातील 11 किल्ले ज्यांना लाभली आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता. सर्वात पहिले थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय. जगातील काही ठिकाणी अशी वैशिष्ट्ये असतात, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्ग सौंदर्य जी फक्त त्या देशापुरती मर्यादित नसतात, तर ती संपूर्ण मानवजातीसाठी मौल्यवान असतात. अशा स्थळांना जागतिक वारसा स्थळ असा दर्जा दिला जातो. ही मान्यता देणारी संस्था म्हणजे युनेस्को. संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था ती निवड करते त्या जागेच्या ऐतिहासिक, वैज्ञानिक, स्थापत्य किंवा नैसर्गिक मूल्यांच्या आधारित. युनेस्कोने भारतातील मराठी लष्करी स्थापत्य वारसा स्थळे या नावाखाली एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. या 12 किल्ल्यामधील 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातील आहेत, तर एक किल्ला तमिळनाडू मधील जिंजी किल्ला आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहेत कोणते आहेत ते 11 किल्ले ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली. नंबर 1 वर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला. नंबर 2 वर आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नंबर 3 वर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला रायगड. नंबर 4 वर आहे अफजल खानाच्या पराभवाचा साक्षीदार प्रतापगड. नंबर 5 वर आहे सिंहगड आणि विसापूर जवळचा लोहगड. नंबर 6 वर आहे मराठ्यांचे सामर्थ्य दर्शवणारा पन्हाळा. नंबर 7 वर आहे समुद्रात बांधलेला जयदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग. नंबर 8 वर आहे समुद्रात सुरक्षितपणे बांधलेला किल्ला विजयदुर्ग. नंबर 9 वर आहे कोकण किनाऱ्यावरील रत्नागिरी जिल्ह्यातील जयदुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग. नंबर 10 वर आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वोच्च उंचीचा किल्ला म्हणजे साल्हेर किल्ला. आणि नंबर 11 वर आहे अरबी समुद्रात वसलेला लहान जयदुर्ग म्हणजेच खंडेरी किल्ला. हे झाले महाराष्ट्रातील 11 किल्ले. आणि 12वा किल्ला आहे तो म्हणजे तमिळनाडू मधील जिंजी किल्ला. या भारतातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली. आता मी तुम्हाला सांगतो या मान्यतेमुळे आपल्या किल्ल्यांना काय फायदा मिळतो. आपल्या किल्ल्यांना सरकारी आणि आंतरराष्ट्रीय निधी मिळतो, ज्यामुळे संवर्धनासाठी आणि देखभालीसाठी निधी उपलब्ध होतो. पर्यटन वाढ होते, स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि किल्ल्यांना जागतिक ओळख मिळते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे जागतिक स्तुतिगान होते. आज 11 किल्ल्यांनी जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे. हे केवळ दगडांचे बांधकाम नाही, तर आपली संस्कृती, पराक्रम आणि स्वाभिमानाचे साक्षीदार आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यांना केवळ पाहू नका, त्यांचा अभिमान बाळगा आणि त्यांना जतन करा. आणि तुम्ही या पावसाळ्यात कोणत्या किल्ल्यांना व्हिजिट करणार आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या विषयावर तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.